कालू वॉटरफॉलला मला मजा येईल बघायला. एक नंबर असं वातावरण आहे. पूर्ण भात कापणी चालू आहे आणि भरपूर लश ग्रीनरी. हे वातावरण बघा इथे. येऊन जाऊन 100 रुपये. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं हक्काच्या यूट्यूब चॅनलवर विराज ब्लॉग्सवरून. आणि टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आता आमची स्वारी कुठं चालली आहे. आणि हा प्रॉपर प्रवास जो होणार आहे, आज पूर्ण सोलो ट्रिप होणार आहे. भरपूर मजा येणार आहे. मला भरपूर एक्सायटेड आहे मी सोलो ट्रिपसाठी. आणि हा कालू वॉटरफॉल माझ्या बकेट लिस्टमध्ये भरपूर दिवसापासून होता. कुठल्या मित्र रेडी होत नव्हते. सर्वांना मी विचारलं आहे, तर कोण रेडी होत नव्हतं. तर मी डिसाईड केलं तर एकटा सोलो ट्रिप मारायचा. इथून कालू वॉटरफॉल ऑलमोस्ट 2.5 तास दिसतं आहे त्या मॅपने. 2.5 ते 3 तास. बघूया किती मजा येणार आहे. काय काय ॲडव्हेंचर बघायला भेटते तुम्हाला. नक्की व्हिडिओमध्ये लाईव्ह राहा. मजा येईल तुम्हाला बघण्यासाठी. आणि जे जे ॲडव्हेंचर घडेल, जे जे सिनेमॅटिक सिनॅरिओ दिसतील तुम्हाला रस्त्याच्या याच्याने जाता जाता, भरपूर मजा येणार आहे. सोलो ट्रिपमध्ये आपल्याला निसर्ग काय काय दाखवतो आहे, काय काय मजा करवतो आहे, ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून नक्की बघा. लय भरपूर मजा येईल. आता माझ्या मागं मी सर्व पॅकअप होतो, हेल्मेट्स वगैरे. आणि माझी गाडी लोड केली आहे मी ऑलरेडी. माझ्या मागं कोणीच नाही आहे आणि तीच मजा येणार आहे भरपूर. किती लांबपर्यंत आपण पल्ला खेचू शकतो हे बघूया. भरपूर मजा येईल. आणि नेचरमध्ये काय काय घडेल आणि काय काय बघायला भेटेल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून. नक्की स्टे ट्यून राहा. तुम्हाला बघायला भरपूर आवडेल. तर आता सध्या फ्युलअप करायला जाऊया. फ्युलअप करूया आणि पहिला पेट्रोल तर भरूया. आता भरपूर गरम होते. मजा येणार आहे. आता अशी काहीतरी गाडी लोडअप केली आहे. हेल्मेट घालूया, गोप्रो माउंट करूया, रेनकोट घालू, निघूया ॲडव्हेंचर. आणि सकाळचे आता वाजलेत 7 वाजलेत. कोणीच उठलं नाही अजूनपर्यंत. चला बूम. पाऊस जरा थांबला आहे. तर मी आता इथून जो बदलापूरचा मेन रस्ता होता तो उल्हासनगरला, इथून बदलापूर मार्गे जाऊन आता मुरबाडला कनेक्ट करणार आहे हा रस्ता. हा बारवी डॅमचा रस्ता आहे. बारवी डॅमचा मस्त सिनिक व्ह्यूवाला रस्ता आहे. पूर्ण प्रॉपर ग्रीनरीने, लश ग्रीनने भरलेला. ते इथे या वेने जाऊया. लास्ट मुरबाडला कनेक्ट करेल. ऑलमोस्ट 40 किलोमीटर्सचा रस्ता आहे. मजा येणार आहे. तर आता कुठे थांबलो चहा कॉफी वगैरे घ्यायला, नाश्ता करायला, तर मी तुम्हाला पुढे अपडेट करतो. तेवढ्यात माझा गोप्रो माउंट करतो. ठीक आहे. चला. मस्त पाऊस आता सुरुवात झालं. बऱ्यापैकी व्ह्यूचा आनंद घेऊया. आणि मी तुम्हाला जर आवाज येत असेल तर मी बदलापूर क्रॉस केलं आहे. आता मुरबाड मार्गे चाललो आहे. पाऊसमध्येच येतोय जातं बघा. किती भारी बदलापूरची नदी. भरपूर सुंदर रस्ता आहे आणि मजा पण भरपूर येते जसं जसं मी डिस्टन्स कव्हर करतो. सो फार सो गुड सोलो ट्रिप. मम्मी आणि पप्पा जर बघत असतील आणि ऐकत असतील तर पप्पा मला आणि मम्मी मला लय शिवाय टाकणार आहेत. कारण की त्यांना माहितीच नाही मी सोलो ट्रिप मारतो. कारण की गौरवने ऐन टायमावर रस्ता किती भारी आहे. तुम्हाला जर आवाज येत असेल ना तर तुम्ही फील करू शकता किती भारी रस्ता आहे. मजा येते गाडी पळवायला पण आणि एन्जॉय करायला. ग्रीनरी बघा किती भारी आहे.
लश ग्रीनरी, लश. रस्त्याचा आनंद घ्या, रस्त्याचा. किती मस्त रस्ता आहे बघा. व्ह्यू बघा बॉयज, व्ह्यू 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 खतरनाक व्ह्यू. मी पावसाळ्यात फर्स्ट टाइम आलो या लोकेशनला, बारवी डॅमला, आणि लय मजा येते व्ह्यू वगैरे एन्जॉय करून. पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी आहे बघ, मजबूत. मी एक्सपेक्ट करते काळू वॉटरफॉल किती सुंदर दिसत असेल. आता पहिला आपल्याला स्टॉप लागणार आहे, तो बारवी डॅमचा स्टॉप लागणार आहे. बारवी डॅमला बघूया कसं वेदर कंडिशन. आणि रस्ता बघ ना किती लांब पर्यंत, कोणच नाही, आणि पूर्ण मोकळा रस्ता आहे. बारवी डॅमचा रस्ता सुरू होणार आहे. बारवी डॅम रस्ता सुरू झालाच ऑलरेडी. तर आता व्ह्यू येईल बघा तुम्हाला, बारवी डॅमचा पूर्ण प्रॉपर व्ह्यू दिसेल. किती मस्त पाणी ओसांडून वाहत असेल बारवी डॅमचा. डॅमची धरणं सोडली ना तोट्यावर. बेकार है भैया, मैं तो टूट गया. नाही, पूर्ण सोडलीच नाही. पूर्ण डॅमचं पाणीच नाही सोडलं, तर पूर्ण ओपन स्पेस आहे. पाणी अजूनपर्यंत सोडलेलं नाही. क्या हो गया तुम्हें, क्यों नहीं बोल रहे हो? तर पूर्ण खालीच आहे एवढं समुद्र. डॅम भरून सुद्धा पूर्ण अजून दरवाजे वाटते भरले नाही. तर पूर्ण आम्ही लास्ट टाइम होतो तर तिथे होतो. आणि हा पूर्ण असा व्ह्यू आहे. बाईक अशी उभी आहे मस्त, रस्त्याच्या कडेनं सगळे फोटो काढतात. आपण पण एक फोटो काढूया थंबनेलसाठी. बारवी डॅमचा आणि असा काहीतरी व्ह्यू आहे. आणि असा काहीतरी व्ह्यू आहे. चला, मुरबाडचा रस्ता चालू झाला हा वरती. आता आपण डॅम चढतोय. डॅम चढतोय आणि मुरबाडला कनेक्ट करणार आहे इथून. बघू आता किती वेळ लागतो. ठीक आहे, चला. हिरवळ बघा किती भारी आहे. पूर्ण व्ह्यू बघा, पूर्ण ग्रीन असं बंद, एक नंबर. अजून 1 तासाचं अंतर दाखवत आहे, म्हणजे 12पर्यंत पोचू आपण. स्ट्रेट सरळ रस्ता आहे. आता सरळ रस्ता आहे बघा. नॅशनल हायवेवरून रस्ता, सरळ रस्ता. चला. बोलत राहिलं पाहिजे मित्रांनो. एकटा प्रवास करत असल्यावर मनोरंजन स्वतःच असतो माणूस एन्जॉयमेंटमध्ये. आणि हीच खरी मजा आहे. वेदर बघा समोर किती एकदम ढगाळ वातावरण झालं. रस्ता भरपूर सुंदर, फुल एनर्जी,
100% एनर्जी आणि ऑलमोस्ट 1.5 तासाचा अजून प्रवास बाकी आहे, पण मजा येते. मी विचार करतोय वेदर एवढा भारी असेल तर काळू वॉटरफॉलचं सीन किती भारी असेल. आपले कॉफी चाय वगैरे पियायची आहे, पण चांगला असं स्पॉट भेटत नाही मला. तिथं मी गाडी पार्क करून मस्त कॉफी आणि नाश्ता करू, कारण की हेल्दी नाश्ता तर सोडून द्या. आज मस्त वडापाव आणि गरम गरम भजीचा बेत आहे एवढ्या छानशा अशा वातावरणामध्ये. मध्ये मध्ये असे पॅच आहेत जे थोडे थोडे खराब आहेत, पण बाकीचा रस्ता एकदम मस्त आहे. रस्त्याची पूर्ण वाट लावली आहे. रस्ता मध्ये मध्ये पॅचेस एकदम खराब आहे, एकदम डांबरीकरण घेतलंय. आडवी थोड्या दिवसात चांगला रस्ता बनेल इथे. सध्या भरपूर एक बेकार कंडिशन आहे. हा हायवे आणि हायवेची हालत ही अशी आहे. अनएक्सपेक्टेड ते एक्सपेक्टेड झालं. पोलिसांनी अडवून ठेवलं टोकाकडे, जाऊन देत नाही कोणाला पुढे. सगळ्यांना अडवून ठेवलंय गाडीमध्ये, माहिती नाही का. तर चला चहा पिया आणि चला मग. फालतूगिरी पोलिसांनी अडवून ठेवलं आणि याच्या पुढे मग आता जाऊन देणार नाही. ठीक आहे, मग आता चहा वगैरे पिऊया आणि जाऊया. सगळ्यांसोबत झालं स्कॅम. आज आहे संडे आणि वरती झाला ॲक्सिडेंट मॉर्चेसमध्ये. आता मी त्या पोलिसांना विचारलं की काय झालं, तर ते म्हणतात ॲक्सिडेंट झाला. त्या ॲक्सिडेंटसाठी ज्याच्यामुळे सर्वांना वरती जाण्यास बंदी केली आहे, कोणालाच वरती जाऊ देत नाही आहेत आणि सगळे बायकर्स थांबलेत. हालत खराब, कोणच नाही, सगळे बायकर्स थांबले तिथे. ऑप्शन काय नाही आहे. तर मग आता चहा कॉफी घेतली नव्हती, चहा कॉफी घेऊया, नाश्ता करूया, गरम वडापाव खाऊया, या थंडीत एन्जॉय करूया. सोडता तर ठीक, हेल्थ घरचा असं बघूया. ठीक आहे, मिसळ पाव एन्जॉय करूया. वडापाव द्या, वडापाव. ठीक आहे, वडापाव पण आला मस्त, छानपैकी वडापाव आणि कॉफी एन्जॉय करूया. पाऊस बघा छान आहे. काहीतरी फिगर आउट करूया, अर्धा एक तास थांबूया, विचार करूया. मी एक रोड बघितला आहे आपल्या रस्त्यातून गावातून, फिगर आउट करू 1-1.5 तास थांबून. जर भेटलं तर ठीक, नाही भेटला तर मग काय करता रस्ता. आतापर्यंत सो फार सो गुड. थोडं ट्रिपमध्ये म्हणजे परत पाऊस चालू झाला. जे येत आहेत, जे मुंबईवरून कुठूनही येत आहेत, सर्वांना घरी पाठवलं जातं. सगळे रिटर्न परतीचा प्रवास करतात. सामन्याला आराम भेटलाय भाई, फायनली सोडले वरती. अभी मजा आएगा ना भिडो. टुरिस्ट लोकांना वरती सोडले, लय मजा वाटली. विचार केलेला दुसऱ्या रस्त्यातून जावं, पण फायनली सोडले. मी पण पटापट लावलं आणि चला म्हटलं जाऊया, वेळात वेळ पटापट काढून. प्रश्नच नाही, एवढा लांबून आलोय आणि मग ऑप्शन नाही.
फिरायला आज असं झालेलं की आज बघूनच राहायचंय. ते 1 तास कांदा भजी बटाटा भजी आणि हे सगळं खाल्लं तर बाकीच्या टुरिस्ट लोकांना लगेच सोडलं. त्याच्यामुळे वेळाच वेळ काढून चला बरं झालं. आता सगळ्यांना थांबवलं तिथं. झाडं कापणं चालू आहे तिथं. दिसतं तुम्हाला व्हिडिओमध्ये रोज दिसत असेल तेव्हा सगळं झाडं कापणं चाललं. 5 मिनिटासाठी तेवढं तिथं सगळं एन्जॉय करतात. थांबलं तिथं सगळं बाकीचे लोक. चला तिथं सोडल्यावर तुम्हाला व्हिडिओ थोडा कंटिन्यू करतो. पण पाऊस जोरात चालू आहे. एकदम भर पावसात मस्त हे फॉग वेदर दिसतं तुम्हाला. एकदम भारी लश ग्रीनरी. माळशेज आम्ही सोडलेलं आहे आणि भरपूर लश ग्रीनरी. एकदम वातावरण बघा येतं. एकदम वातावरण भात कापता वेळीचा एक नंबर वातावरण झालंय. गाडी बंद करूया. वातावरण बघा फॉगचा एक नंबर. एक फोटो काढूया. तेव्हा तिथं भात कापणी चालू आहे. इथं पूर्ण भाताचा शेत आहे. तर गाड्या हा इकडेच चला. हा चालू चला. वातावरण बघा किती सुंदर आहे भाई साहब. एक नंबर असं वातावरण आहे. पूर्ण भात कापणी चालू आहे. पूर्ण माझ्या आजूबाजूला कोणच नाही बघा. किती मस्त वेदर आहे. रस्ता बघा किती सुंदर आहे भाई साहब. रस्त्यावर रस्ता एक भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया? नंबर लश ग्रीनरी. वो क्या करता है रे तेरी? एकच नंबर भाई साहब. काय खतरनाक आहे वे खतरनाक. ऑसम प्लेस मॅन. ऑसम प्लेस. ऑसम प्लेस. एक नंबर. जबरदस्त आहे. काय रस्ते आहेत यार खतरनाक. वेदर कंडिशन बघा ना. आईच्या गाव काय धबधबा आहे. बघ ना धबधबा यार खतरनाक. ये बेबी तो किती मस्त धबधबा. किती मस्त व्ह्यू आहे बघा. किती मस्त आहे. एक नंबर. मित्रा एक फोटो काढ ना. एकच फोटो काढ ना. एकच फोटो काढ. असा उभा राहतो मी पटकन. थांबा थांबा. अंगा गाडी आहे. थांब. गेली काय. धन्यवाद धन्यवाद मित्रा धन्यवाद. चला रस्ता बघा रस्ता. एवढ्या घाटातून एवढ्या ह्याच्यातून चाललोय. एकदम मस्त. फुल पाऊस परत चालू झालाय. फुल ऑफ रोडिंग चालू आहे भाई. फुल ऑफ रोडिंग. मजबूत व्ह्यू बघा. व्ह्यू पूर्ण व्ह्यू लय भारी मध्ये. रस्ता आईच्या एक नंबर रस्ता. घाटातून किती ऑफ रोड होतोय बापरे. एवढा परत वरती चढायचं पण आहे. पण मजा पण तेवढीच येते. अगर होने के लिए कुछ नहीं तो पाने के लिए पूरा आसमान है. ये फॉर एग्जाम्पल मेरा ही ले लो. कारण की आता माझ्याकडे मी एकटाच गाडी चालवतो. पण एवढे आता समज गाडी चालवतात त्यांच्यासोबत संगतीनं चालवतात ते पण मित्रच.
भरपूर मजा येते. इथून ऑलमोस्ट 1 तासाचं वॉकिंग ड्राईव्ह आहे. 1 तास चालायचं. बाईक मी पार्क केली आहे तिथे आणि वॉकिंग डिस्टन्स हाफ एन आवरचा आहे. मॉडरेट आहे, नॉर्मली लोक चालू शकतात. पाऊस चालूच आहे त्याच्यामुळे स्लिपरी झालं आहे पूर्ण. बघूयात आपल्याला किती टाईम लागतो पटावर. आता काहीतरी चालायचा रस्ता. डिसाईड केलं की गाडी तिथे मागेच पार्क करायची, परत रिटर्न यायला लागेल तेवढा गाडी घेऊन याच्यातून. त्यापेक्षा ठेवून दिली. वातावरण मस्त सुंदर झालं. आता काय करणार, ऑप्शन नव्हतं. एवढ्या मशक्कत नंतर बापरे किती पोलिसांनी थांबवलं. तिथं बॅरिकेड्स लावले, नाश्ता वगैरे करून तरीसुद्धा आम्ही विक्ट्री केलेली आहे. कारण फायनली आपली गाडी तिथे खाली लागली आहे आणि आपण काळू वॉटरफॉलला पोचलो. तर तिथे जाऊन घेऊन एन्जॉय करू. काय फिलिंग आहे यार, पूर्ण जंगलात सगळ्या मागे चालतात आणि चेस करतो कालू वॉटरफॉलला. मला मजा येईल बघायला. मीच बघितले लांबून फक्त, तर एवढी भारी वाटलं. तर जवळून किती मस्त वाटेल. चला, असं काहीतरी क्रॉसिंग चाललं पावसाचं. प्रेशर बघ किती. आणि अशी क्रॉसिंग चाललं त्या साईडला जायचं आपल्याला काळू बघायला. बघू आता किती टाइम लागतो. आरामात आरामात जाऊ दे. काय आयचं, चला 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 आरामात. एक नंबर. तू राहून गेला. अरे एकदम खतरनाक आहे. राडाच करू राहिली. खावर तू पूर्ण गँग. बोल 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 बोल. तो डायलॉग आहे ना का, चांगला बोल. गँग पूर्ण जमा झाली. आता मस्त नाश्ता वगैरे केला. सगळं नाश्ता वगैरे केला. मस्त भेळ वगैरे खाल्ली आम्ही. पाऊस जोरात चालू झाला आणि होळी वेळची सुक्कीची वेळ होती ती होळी होऊन आणि मस्त सर्व जेवण आणलं होतं त्यांनी सोबत. आम्ही भर जंगलात मध्ये असं एकदम हे काय म्हणतात वनभोजन केलं. लय मस्त मजा आली. चला आता आम्ही जाऊया. 10 मिनटं ते 15 मिनटं राहिलेत तिथं पोचायला आणि तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो. ठीक आहे, बाय.
सुंदर व्ह्यू रे भाईच्या गावात. तो दिसतोय तो आहे काळू वॉटरफॉल आणि हा दुसरा वॉटरफॉल. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत नसेल एवढा भारी, पण तो असा लाईव्ह तुम्ही बघितलं तर रौद्र रूप धारण केलं असं झालं. एकदम जोरात वाहतं, भरपूर प्रेशर आहे, भरपूर लोक तिथपर्यंत गेलेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, आता असं लांबून तर दिसणार नाही. कसं वाटतं यावंच लागतंय, नाद करते का? ओके, काळू वॉटरफॉल एक नंबर आहे. तुम्ही असं लाईव्ह या बघायला. मी कोणालाही सांगेन, रेकमेंड करेन की हे व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर नक्की व्हिडिओ बघितल्यावर या इथे. पाण्याचा फ्लो बघा किती आहे. यायलाच लागतं बाई. हॉटेल भाग्यश्री. फ्लो आहे किती यार, एक नंबर फ्लो. रौद्र रूप धारण आहे बघा, एक नंबर. खतरनाक असं आहे. ए चांगला बोले किती वार व्हिडिओ आहे, किती वार आहे. रौद्र रूप धारण आहे, एक नंबर. हे बघा, हे यांचं बघा. चालू आहे मका वगैरे, चांगले स्टॉल आहेत. कसं वाटतंय? कसं वाटलं भिजून? भिजून कसं वाटलं? भिजून कसं वाटलं? काळू एकदम थंड वाटलं. काहीतरी म्हण, कसं काळू वॉटरफॉल बद्दल काहीतरी बोल. एकदम शिवजन्मभूमीतलं एकदम काय म्हणतात दैदप्यमानाचं हे पर्यटन स्थळ आहे. चांगले बोले. भरपूर गर्दी आहे, भरपूर गर्दी असल्या कारणाने रॅपलिंग चालू आहे. भरपूर मजा येते, चांगलं वेदर आहे, पाऊस नाही आहे त्याच्यामुळे पूर्ण धबधबा पूर्ण वॉटरफॉल दिसून येते, त्याच्यामुळे लई छान वाटतं. आणि तुम्ही जर लाईव्ह आलात ना बघायला तर मी रेकमेंड करेन सकाळी एकदम 6 वाजता ते 7 ते दरम्यान मॉर्निंगमध्ये, जेणेकरून तुम्हाला चांगला व्ह्यू भेटेल आणि लोक यायची जरा कमी असं काहीतरी बघा. म्हणजे तुम्हाला इथून इथं जायचं असेल तर किती आहेत रे? 150 रुपये. किती? 100 रुपये येऊन जाऊन. येऊन जाऊन 100 रुपये असं. भर पावसातून मध्येच थांबली. अरे वरतून वाटते नाही सगळं बीप करायला लागणार, सगळं कट करायला लागणार. गावलं फायनली. चला, निसर्गाच्या सानिध्यात आम्ही मस्त एक उपवासाचा चिवडा. आणि लिटरली तुम्ही बघा इथे किती मस्त फॉग झाला आणि प्रॉपर वातावरण एकदम प्लेझंट. आणि इथं पूर्ण चिवडा पॅकेट खोललाय, उपवासाचा चिवडा आहे. उपवासाचा चिवडा खाऊया. वातावरण पण लय मस्त झालं, पाऊस नाही जेणेकरून चांगलं वाटतं. पाऊस असतं तर पूर्ण वाट लावली असते. यावंच लागतं. भरपूर छान वाटलं तुमच्याशी सर्वांशी भेटून. तुमचं नाव? निलेश वाणी, प्रसाद वाणी. तुमचं? अजिंक्य वाणी. तुमचं नाव? अश्विन वाणी.
संदीप वाणी, अरे सगळं वाणी, सौरभ वाणी, सगळ्यांचे मी ऍडेड कर. तिकडे संकेत वाणी, निखिल वाणी, निखिल वाणी, निखिल वाणी काय ऋषिकेश वाणी, ऋषिकेश आहे राहिले ना मी राहिलो राजेंद्र वाणी. एक नंबर. आता चांगला बोले, चांगला बोले. 1 2 3 यावंच लागतंय. काळू वॉटरफॉल. चला मस्त वाटत. माझ्या मागे दिसतं तुम्हाला काळू धबधबा. तर मस्त तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल किती भारी व्ह्यू आहे आणि किती मजा आली मजा करायला. मला भेटलेले आता जुन्नरचे ऑलमोस्ट 20 जण भेटलेले. त्याच्यातले सगळं पूर्ण कुटुंबच आहे. हा पूर्ण एक प्रकारे सहकुटुंब मुलं आलेत 20. पूर्ण त्यांचं सरनेम वाणी आहे. तर जुन्नरवरून तेव्हा किती मस्त होतं, मजा आली. पूर्ण भिजलो, वेट झालं. आता ऑलमोस्ट 4 वाजलेत. चला फायनली बकेट लिस्ट पूर्ण झाली. काल वॉटरफॉलची सोलो ट्रिप होती. लय भरपूर मजा आली आणि लय पावसाचा आनंद घेतला. गौरव मिस केलास, भूषण मिस केलास, देव मिस केलास आणि निखिल तू पण मिस केलास. पण नक्की व्हिडिओ बघा, मजा येईल तुम्हाला. किती थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. मी झिपलाईनने नाही गेलो कारण की तुम्हाला झिपलाईनिंगचा माझा एक्सपिरियन्स तुम्हाला माहितीच आहे कसं आहे. त्याच्यामुळे झिपलाईनिंगने मी गेलो नाही कुठे. त्याच्यापुढे लांबूनच आनंद घेतला आहे धबधब्याचा. तुम्ही पण लांबूनच आनंद घ्या प्रॉपरली. तर तुमचा वेट जास्त असेल तर नक्की तुम्ही झिपलाईनिंग करू नका. मी सांगेन लांबूनच धबधब्यामध्ये भिजा आणि मजा करा. माझा असा ग्रुप जो भेटला मला जुन्नरचा MS14चा दाखवतो तुम्हाला. त्यांच्याशी सर्वांशी भेटवतो नंतरला आणि सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. तर फायनली इथं आता मी घरचा प्रवास सुरू करतो आहे. माझी गोप्रोची बॅटरी उतरलेली आहे. आता ही झालेली आहे ऑलमोस्ट 4 वाजल्यात. बाकी सगळे गेलेले आहेत. तर इकडनं मार्चच जायचं असतं. तर घरची जायचा प्रवास सुरू करतो. बाकीचे सगळे गेलेले आहेत. आता मी पण घरी जायचा प्रयत्न करतो. होप सो की ट्रॅफिक नाही लागले पाहिजे. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की फॉलो करा. या सोलो ट्रिपला भरपूर छान मजा आली सोलो ट्रिप करून. तर आता घरी जायचा प्रवास सुरू करूया. कुठं थांबलोस तर कंटिन्यू करू, नसेल तर मग डायरेक्ट होप सो. बाय बाय. ठीक आहे, बाय.